आज मी बनवत आहे खूपच टेस्टी आणि इझी रेसिपी। आज मी सँडविच बनवत आहे। पटकन बनून रेडी होते, अगदी 5 मिनिटाच्या आत बनून रेडी होते। चला तर मग सुरुवात करूया सँडविच बनवण्यासाठी। मी लक्ष्मी, माझ्या रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। मी येथे गव्हापासून बनलेले ब्रेड घेतलेले आहे। त्याचबरोबर सँडविच बनवण्यासाठी जे काही लागतं ते साईडला काढून ठेवलेले आहे। चला तर मग सुरुवात करूयात। मी येथे पॅनमध्ये 2 चमच इतकं ऑइल घातलेले आहे। ऑइल गरम झाल्यानंतर यामध्ये मोहरी घालत आहे। मोहरी तडतडून झाल्यानंतर यामध्ये जिरा घालत आहे। जिरा देखील गरम झाल्यानंतर यामध्ये बारीक कट करून घेतलेला कांदा घालत आहे। आता याला परतवून घेऊयात। कांदा परतवून झाल्यानंतर यामध्ये मी हिरवी मिरची घालत आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता हिरवी मिरची देखील परतवून झाल्यानंतर यामध्ये बारीक कट करून घेतलेले लसणाचे तुकडे घालत आहे मी। यामुळे खूप छान असा टेस्ट येतो। त्याचबरोबर शिमला मिरची घातलेली आहे। याला देखील परतवून घेऊयात। आता हे छानपैकी परतून झाल्यानंतर यामध्ये हिरवा वाटाणा घालत आहे मी। ताजे वाटाण्याचे शेंगा घेतले होते। आता याला देखील मिक्स करून घेऊयात। त्याचबरोबर मी इथे 2 आलू उकडून घेतले होते आधीच। आता त्याला यामध्ये मिक्स करून घेऊयात। अशा प्रकारे एकदम झटपट असे सँडविच बनून रेडी होतो आणि खूपच टेस्टी देखील बनतो। आता याला मिक्स करून घ्यायचं आहे छानपैकी। मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे। मीठ घातल्यानंतर याला मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून लगेचच आपल्याला गॅस बंद करून घ्यायची आहे, कारण आपले आलू आधीच उकडून घेतलेलो होतो। आता याला साईडला काढून ठेवूयात। आता हे थंड झाल्यानंतर आपल्याला पुढचं प्रोसेस करायचं आहे। खूपच झटपट बनून रेडी होते। आणखीन तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक केला नसेल तर लाईक करा। त्याचबरोबर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा। आता हे बनवून रेडी आहे। मी येथे सर्वात आधी 3 ब्रेड घेतलेले आहे। त्यावरती मी हिरवी चटणी लावून घेत आहे। हिरवी चटणी मी जास्ती काही नाही, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि पुदिना, अद्रक, लसूण घालून याचा मिक्सरमधून काढून घेतलेले आहे। त्याचबरोबर मी येथे रेड चिली सॉस घेतलेले आहे, त्याला देखील दुसऱ्या ब्रेडवरती लावून घेत आहे मी। आता हे सर्व लावून झाल्यानंतर यावरती जे आपण भाजी बनवून ठेवलं होतं ते यावरती घालून घ्यायचे आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता। मी 2 ते 3 चमच घेतलेले आहे सर्वांसाठी। आता हे सर्व ब्रेडवरती घालून झाल्यानंतर आपल्याला थोडंसं गरम करून घ्यायचं आहे। जास्ती काही नाही, मी फक्त डोश्याच्या पॅनवर 1 ते 2 चमच इतकं तूप घातलेले आहे। तूप घालून तूप गरम झाल्यानंतर हे जे आपण ब्रेड ठेवलं होतं ते यावरती ठेवून घ्यायचं आहे आणि अगदी 1 मिनिटाच्या आत ते परतवून होता। जास्ती वेळ देखील लागणार नाही। आणखी मीडियम फ्लेमवरच याला परतवून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता येथे अशा प्रकारे हे जे ब्रेड वापरले आहे मी गव्हापासून बनलेले होते। याची टेस्ट देखील छान असते आणि पौष्टिक देखील असतात। मैद्याचे ब्रेड वापरण्यापेक्षा हे ब्रेड वापरला तर खूपच छान। आता याला मी एका साईडनं परतवून घेतलेली आहे। आता दुसऱ्या साईडनं देखील याला परतवून घ्यायचं आहे। मस्त असे टेस्टी एकदम क्रिस्पी असे बनवून सँडविच रेडी होतात। लहान असो या मोठे सर्वच आवडीनं खातील। तुम्ही देखील करून पहा। माझी रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा। आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानच्या रेसिपीबरोबर।